सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद नारायण बाबा महाराज, सच्चिदानंद माने बाबा महाराज की जय। सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय। सच्चिदानंद केरो बाबा महाराज की। सब साधु संतान की जय। आप अपने गुरु की जय। श्री गणेशाय नमः। सिद्धेश बुधवारी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। सिद्धेचं झालं का त्या भाऊचं नाव आळंदीवाले? हां दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे। हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका। ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि 9व्या अध्यायामधील पहिलीच ओवी आहे। आपणा सर्वांच्या सेवेसाठी घेतलेली ओवी अचानक माझं पामराकडे ही सेवा आली। हा जो सोहळा आहे श्री संत केरोबाबा महाराज पुण्यतिथी सोहळा वे 2 वर्ष बाकी आहेत 4 तपांना। त्या 4 तपामध्ये जय म्हणून पदार्पण करायला 2 वर्ष बाकी आहे। आणि हा आजचा जो सोहळा आहे हा सर्वांच्या उपस्थित गुण्यागोविंदाने आनंदाने सर्वांच्या साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आताच महाराजांनी सांगितलं, डॉक्टर महाराज कुणाल महाराजांनी सांगितलं की जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन। अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्दज्ञानी। तात्पर्य सांगण्याचं हे आहे की लोक वेडे नाही, काय सर्व शहाणे आहेत। पण कशामध्ये शहाणे आहेत? प्रापंचिक दृष्टिकोनात, व्यवहारात। परंतु भक्ती मार्गामध्ये ज्या शून्यात जायचं आपल्याला तिथं न जाता सर्व भटकंती चालू आहे। आता महाराज म्हणाले की पहा उपस्थिती ही सर्व दर्दी मंडळी आहे। जिथं गर्दी आहे तिथं तत्वाची दर्दी नाही। कारण का तुम्हाला भरपूर पाहायला मिळत असतील मेळावे सत्संग जिकडे तिकडे, परंतु तेवढं सोडून बोला काय। कारण जो नाम महिमा आहे ज्यासाठी हा सभा मंडप भरवला जातो, सोहळा भरवला जातो, कशासाठी? बुडती हे जन न देखवे डोळा, येत असे कळवळा म्हणून याने का। तरी जिथं नाही तिथं अलोट गर्दी असते आणि त्या चेंगरीत माणसं मरतात। आधी तुम्हाला ऐकायला मिळालं असेल, क्लिप पाहायला मिळाले असतील, पण इथं जे आहे जे खरं आहे, सत्य आहे, साच आहे काय, फक्त बोटावर मोजण्या इतकी मंडळी असते। आणि ती काही कमी नसते। कारण का ज्या वेळेस कुरुक्षेत्रावर युद्ध चालू झालं तर सर्व एक से बढ़कर एक होते, नाही का। परंतु
त्या अर्जुनाच्या पोटी हे आपल्याला हे जे काही ज्ञानेश्वरी गीता भागवत हे त्यांच्यामुळं आपल्याला तस्मात शास्त्रप्रमाणे समोर आलं, नाही तर तेही आज आलं नसतं. निमित्त फक्त अर्जुन, नाही का? मग आता विचार करा, प्रत्येकाचं मन हे अर्जुन आहे. आणि सांगणारा इथं आपण बोलत असतो, सालंकी बोलत असते मंजुळवाणी, बोलविता धनी किंवा शिकविता धनी, कारण ही सत्य परिस्थिती आहे. सांगणारे गहन सांगतात की सर्व सत्ता भगवंताची आहे आणि चालविता बोलविता सर्व प्रमाण सिद्ध आहे. मग काही गोष्टी अशा आहेत की माणसाला प्रश्न पडतो. काय प्रश्न पडतो? अरे बंगला खूप बनाया बे अंदर नारायण सोया. काय? बंगला खूप बनाया बे अंदर नारायण सोया आहे. मग आता नारायण जर झोपले आतमध्ये, तर मग तुम्ही बोलता चालविता धनी वेगळाच असतो, किंवा चाले शरीर कुणाची असत्य कोण बोलवितो हरिविन देखवी ऐकवी एक नारायण त्याचे भजन. अहो तसं तुम्ही बघायला गेलात तर कल्पनेपासून कल्पियेला ठेवा, नाही तर हा जीव शिवच आहे. पण हे कधी कळेल? याला भ्रांती झाली. ही भ्रांती काढण्यासाठी हे मेळावे वगैरे असतात. हा जो वैष्णव सोहळा, पुण्यतिथी सोहळा वगैरे कशासाठी? तर तो भ्रम काढण्यासाठी. आता भ्रम म्हणजे नेमकं काय? पहा, आता डोळे जागेवर आहेत, फक्त डोळ्यावर पडल आलेलं असतं आणि ते पडल एक 1.5 दमडीचा चष्मा, नाही का, ते बाजूला करतं. आता पाहायला गेलं तर ते जो पडल आलेला तो बाजूला झालाय का? त्याला ऑपरेशन करावं लागतं आणि तेव्हा तो बाजूला सरला जातो. आता चष्मा लावला तर ते त्याच्यामध्ये एवढी पॉवर असते की ते दिसू लागतं समोरचं, जे भुरकट दिसतं ते स्पष्ट दिसू लागतं, नाही का? आता काही मंडळी साधी असते, आपल्या परिस्थितीनुसार कोणी डोळ्यांचं ऑपरेशन करायला गेलं तर मला चष्मा नको, चष्मा म्हणजे लाज वाटते लावायला. मग उत्तम प्रकारे जे काय आतमध्ये लेन्स टाकतात. मग जशी ऐपत असेल तशी. आता महाराजांनी मला काल सांगितलं की मी 1.5-2 लाख खर्च आला मला त्या लेन्स टाकायला, पण तरी जे चित्र भुरकट दिसते मला, म्हणजे बल्ब आहे त्या बल्बाबरोबर रिंग दिसते मला, तर त्या डॉक्टरांनी सांगितलं की ती जाईल हळूहळू. काय? हळूहळू पंडू सुद्धा. मग मी जवळ तत्व होता, म्हणजे तुला जे पाहिजे ते हळूहळू जाईल. गेल्यानंतर तुला जे स्पष्ट दिसेल, काय जी गोष्ट आपल्याला पाहायचे आता आपल्या मनुष्य जन्मामध्ये आपण भरपूर पाहतो, जे आहे ते नाही असं पाहणं. आता ही माया दिसते पण ती आहे का नाही, पण जेव्हा ज्ञान होईल तर मग खलिदम ब्रह्म, नाही का? म्हणजे ज्ञान होण्यासाठी किंवा तो भ्रम काढण्यासाठी, अज्ञानाचा पडदा काढण्यासाठी आपल्याला नामाची गरज आहे. आणि नाम तेच पाहिजे. तुम्हा आम्हाला व्यवहारासाठी नावं ठेवलेत की नाही? 12व्या दिवशी प्रत्येकाला नाव आहे. बरं, तुम्हा आम्हाला ठेवलेत त्याच्यात 90 नाही, परंतु लक्ष 84 योनी आहे आणि प्रत्येकाला नाव हे आहेच. आता काही ओळखीचे आहेत आपल्याला, काही ओळखत नाही आपण, परंतु एकही नाही अशी वस्तू की तिला नाव नाही म्हणून. बरं, जी वस्तू दिसत नाही तर तिलाही वस्तू संबोधलेलं गेलं आहे. काय? जी वस्तू दिसत नाही तिला माऊलींनी वस्तू संबोधलेलं आहे. ती वस्तूच मी का, आणि त्या वस्तूला ओळखण्यासाठी मनुष्य जन्म हे परत नाही. काय? शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि सुकलिया वर्म फेरा पडे. आपल्याला भगवंताला ओळखण्यासाठी हे जे काय आपण धर्ममंडप जिकडं तिकडं सोहळे करतो, काय पुण्यतिथ्या करतो, किंवा
नामाचं जे काय आपलं यज्ञ जिकडं तिकडं चालू येते कशासाठी की निव्वळ या जड जीवाला समजण्यासाठी किंवा त्याच्या पदरी हे पडावं म्हणून नाही का. आणि जर ते पडत नसेल तर मग त्यांचं दुर्भाग्य. कारण का आपण भरपूर आता मला एक सांगावं असं वाटतं कारण 10 मिनटं जास्त होतील. कारण बाबांना चारही बाबांना आता ते गृहस्थ कुठे आहेत माहीत नाही आपले ड्रायव्हर तर ते आपल्या जयसिंग आप्पा यांच्या धर्मपत्नी गेल्यानंतर त्यावेळेस तिथं त्यांची भेट झाली की त्यांच्या गळ्यात माळ नव्हती. मग त्यांना विचारलं दादा बोला तुम्ही माळ तर बोलतो नाही. पण मी बोलतो बाबांबरोबर खूप फिरलो आहे काय 1 नाही 2 नाही तर 4 बाबांना फिरवले जिकडं तिकडं ह्या प्रसार माध्यमाचं काम. बोलतो बाबांबरोबर दाजी तरे त्यांचं नाव बघा वसंत दादा सांगतात दाजी तरे. मग असं जवळीचं आहे परी भेटे ना किंवा त्यांच्या भाग्यात नाही ते जास्त बोलण्यापेक्षा की त्यांच्या भाग्यात का भाग्यात नाही तर तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे नाड आणि पाप येतो हिताड. त्या हितासाठी ते पाप आडवं येत असतं. आणि हे सर्व पाप घालण्याचं फक्त एकच शस्त्र साधन काय नामापरते साधन नाही जे तू करशील अनेक काय हकारून या सांगे तुका आणि नाम घेता राहू नका नाही का. असो धन्यवाद सत्यवान बाबा. या ठिकाणी आपण